हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? बरे आहात ना? आजच तुमची एक्झाम मीटिंग झाली आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला कळले असतील एक्झामचे काय काय डिटेल आहेत ते. प्लस तुमच्या ग्रुपवर जर तुम्ही बघितलं असेल तर तुमच्या ग्रुपवर अगदी इन डिटेल मुद्द्यांमध्ये एक्झाम बद्दलचे नियम तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आले. प्रत्येक मुद्दा नीट वाचा. इंग्लिश आहे म्हणून पळून जाऊ नका, सोपं इंग्लिश येते. ओके. आणि मुख्य म्हणजे आपोआपच काय होईल म्हणजे तुम्हाला एक्झाम विषयीची सगळी माहिती मिळेल. हे विसरू नका मॅडमनी काय काय सांगितलंय ते. यावेळची एक्झाम ही कन्सेप्ट बेस्ड एक्झाम असणार आहे, म्हणजे तुम्ही शिकवलेल्या गोष्टी कशा कन्व्हर्ट करून त्याचा योग्य प्रकारे वापर करू शकता याबद्दल, रादर दॅन अगदी सोपं गुगलवर सर्च करा, नाहीतरी ह्याच्यावर सर्च करा, त्याच्यावर बघा, पुस्तकात बघा, अशावाल्या. ओके. सो प्लीज होल्ड दॅट थॉट इन युअर माइंड अँड स्टार्ट स्टडिंग. आपण फॉरेन एक्सचेंज मार्केट बद्दल बघत होतो आणि त्यातलं हेजिंग, स्पेक्युलेशन आणि आर्बिट्रेज ही 3 महत्वाची आणि अत्यंत क्रिटिकल असलेली कन्सेप्ट आणि फंक्शन आपण काल पाहिली होती. बरोबर. आज आपण काही लिमिटेशन्स बघणार होतो आणि ती लिमिटेशन्स कमी करण्यासाठी किंवा त्यांचा इम्पॅक्ट कमी करण्यासाठी गव्हर्नमेंटला कसं काय इंटरव्हेन्शन करायला लागतं. सो फ्लेक्झिबल एक्सचेंज रेट सिस्टीम म्हणजे जेव्हा तुमचा फॉरेन एक्सचेंज रेट हा सतत बदलत असतो, सतत चेंज होत राहत असतो, तेव्हा तुम्हाला म्हणजे असं होऊ शकतं की तुमचं फॉरेन एक्सचेंज मार्केटचं जे फंक्शन आहे ते कधी कधी डिफेक्टिव्ह वाटू शकतं. ओके. आय एम रिअली सॉरी. या सो याच्यामुळे काय होतं की काय कुठली अशी रिझन्स असतात की ज्याच्यामुळे गव्हर्नमेंटला इंटरव्हेन्शन करायला लागतं मार्केटमध्ये, कारण फ्लेक्झिबल एक्सचेंज रेटमुळे प्रॉब्लेम क्रिएट होतात. तर पहिली गोष्ट असते की सतत चेंज होणारे रेट असल्यामुळे देर इज एक्सचेंज रिस्क आणि अनसर्टन्टी. कॅपिटल मुवमेंट्स मेंटेन करण्यासाठी एक सर्टन्टी मार्केटमध्ये असणं गरजेचं असतं. लोकांना स्टॅबिलिटी गरजेची असते. बरोबर. पण असं असतं की सतत बदलणाऱ्या एक्सचेंज रेटमुळे आपल्याला लॉस होईल की काय, आपल्याला खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट होईल की काय ट्रेडमध्ये, अशी सतत भीती वाटत असते. आणि त्यामुळे ही अनसर्टन्टी कमी करण्यासाठी म्हणून गव्हर्नमेंटला इंटरव्हेन करायला लागतं, सो दॅट आपल्याकडे मॅनेज्ड फ्लोट एक्सचेंज रेट सिस्टीम येऊ शकते. म्हणजे थोडक्यात गव्हर्नमेंटने मॅनेज केलेली पण तरीही त्याच्यात फ्लेक्झिबिलिटी आहे अशी, त्याला मॅनेज्ड फ्लोट असं म्हटलं जातं. बाय द वे, आपल्याला हे सगळ्यांनाच माहिती आहे की WTO म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन हे जगाच्या ट्रेड विषयी व्यवहार करत असतं. पण तुम्हाला हे माहितीये का, जगात एक अशी मोठी संघटना आहे की 185 कंट्रीज त्याच्या मेंबर आहेत आणि ओव्हरऑल जगाचा ट्रेड, पॉलिटिक्स, जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये चालणाऱ्या घटना, उलथापालथी, याच्यावरती ही संघटना लक्ष ठेवून असते. आणि जर समजा काही प्रॉब्लेम आला तर त्या प्रकारे कार्य करण्याची शक्ती, कार्य करण्याचं ज्युरिस्टिक्शन सुद्धा त्या संघटनेकडे आहे. डू यू नो दिस ऑर्गनायझेशन? या ऑर्गनायझेशनला युनायटेड नेशन्स असं म्हटलं जातं. आणि युनायटेड नेशन, आपण जेव्हा युरोपियन युनियन बघितलं होतं तेव्हा आपल्याला असं वाटलं होतं बापरे केवढं मोठं ऑर्गनायझेशन आहे, किती ऑफिसेस, किती काउन्सिल्स. तर युरोपियन युनियन हे एका खंडासाठी असूनही एवढं मोठं आहे. असा विचार करा, सगळ्या जगासाठी असणारं युनायटेड नेशन सारखं, जे फक्त ट्रेड रिलेटेड नाहीये, इकॉनॉमी रिलेटेड नाहीये, तर प्रत्येक सोशल, फिजिकल आणि इकॉनॉमिकल कॉस्टसाठी ज्याचा अत्यंत मोठ्या प्रमाणावरती काम चालतं, असं हे ऑर्गनायझेशन आहे. मला याच्याविषयी तुम्हाला माहिती द्यायची होती आणि म्हणून मी दुसरा मुद्दा सांगण्याआधी ती सांगितली. सो पहिला मुद्दा जो आपण बघितला तो होता रिस्क आणि अनसर्टन्टी ज्या इन्व्हॉल्व असतात फ्लेक्झिबल एक्सचेंज रेटमुळे, त्या कमी करण्यासाठी गव्हर्नमेंट इंटरव्हीन करतं. सेकंडली, इम्प्रॉपर अलोकेशन ऑफ रिसोर्सेस. थोडक्यात आपण हे बघितलंय ऑलरेडीच जेव्हा तुम्ही थ्रू आउट बघत होतात अख्खी 3 वर्ष, की ओव्हरऑल इकॉनॉमिक्सचा मोटो काय असतो की ऑप्टिमल युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस अँड रॅशनल अलोकेशन ऑफ रिसोर्सेस. म्हणजे योग्य प्रकारे रिसोर्सेस वाटले गेले पाहिजेत आणि त्यांचा जास्तीत जास्त वापर झाला पाहिजे. सो इक्विलिब्रियम एक्सचेंज रेटला असणं हे अत्यंत गरजेचं असतं. प्रत्येक पॉइंट ऑफ टाइमला आपण इक्विलिब्रियम एक्सचेंज रेटला असतो, पण आपल्याला हेही माहिती आहे की डिसइक्विलिब्रियम मे ऑकर.
आणि अशा वेळी जेव्हा डिसइक्विलिब्रियम होतो तेव्हा ते प्रॉपर अलोकेशन पुन्हा एकदा व्हावं रिसोर्सेसचं म्हणून आणि मिस अलोकेशन कमी व्हावं म्हणून पुन्हा एकदा गव्हर्नमेंटला इंटरव्हीन करायला लागतं. Then there is flexible exchange rate without official intervention is not possible. So त्यांचं असं म्हणणं आहे की फ्लेक्झिबल एक्सचेंज रेट जर आपल्याला मार्केटमध्ये फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये ठेवायचं असेल तर ते ऑफिशियल इंटरव्हेन्शन झाल्याशिवाय शक्य नसतं. Though the government may not intervene directly in the foreign exchange market, domestic monetary and fiscal measures do influence the foreign exchange rate. म्हणजे डायरेक्टली गव्हर्नमेंट येऊन हा रेट आहे असं जरी म्हणले नाही तरी गव्हर्नमेंट कडून जी मॉनिटरी आणि फिस्कल मेजर्स घेतली जातात त्याच्यामुळे फॉरेन एक्सचेंज रेट इन्फ्लुएन्स होतात. For example, government policies may result in the outflow of the capital, which may affect the exchange rate. If the government does not intervene, the flexible exchange rate system may give rise to anarchy. Anarchy याचा अर्थ हुकुमशाही. ओके, जर समजा गव्हर्नमेंटने इंटरव्हीन नाही केलं तर मोनोपॉली सारखी सिस्टीम तयार होईल. कदाचित कुणाचा तरी हुकूम हा फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये होईल आणि त्यामुळे आपोआपच जो हुकुमशहा निर्माण झाला, जी अनार्की निर्माण झाली त्यालाच फायदेशीर असं फ्लेक्झिबल एक्सचेंज रेट सेट होते. Okay, there is no justification for the government to leave the determination of exchange rates to international market forces when price, rent, wages, interest, etc. are also controlled by the government. So जेव्हा इन्कमचे सगळे सोर्स, प्राइजेस, रेंट म्हणजे भाडं जे लँडवर मिळतं आपल्याला, वेजेस म्हणजे सॅलरीज वेजेस लेबरवर मिळणाऱ्या आणि त्याच्यानंतर इंटरेस्ट म्हणजे कॅपिटलवर मिळणारं रिटर्न. सो हे सगळं आणि अशा प्रकारचे इन्कम सोर्सेस जेव्हा गव्हर्नमेंट कडून मॅनेज करून केले जातात किंवा त्याच्यावरती लक्ष ठेवलं जातं, सुपरविजन केली जाते, कंट्रोल केला जातो, तेव्हा फॉरेन एक्सचेंज मार्केट लिव्ह करून त्याच्यावर कुठलाही कंट्रोल न ठेवणं याला काही सेन्सच बनत नाही आणि त्यामुळे फ्लेक्झिबल एक्सचेंज रेट कॅन नॉट वर्क विदाउट गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन असं म्हटलंय. Then there is increase in a speculative activity. Since floating rates become common in 1973, fluctuations in the exchange rate have been large. So जेव्हापासून फ्लोटिंग रेट 1973 पासून जेव्हा मार्केटमध्ये जास्त प्रमाणावर दिसायला लागले, कॉमन दिसायला लागले, तेव्हा एक्सचेंज रेट मधलं फ्लक्च्युएशन वाढलं आणि जेव्हा फ्लक्च्युएशन वाढलं त्याच्यामुळे डिस्टॅबिलायझिंग स्पेक्युलेशनही वाढलं. म्हणजे मार्केटला डिस्टॅबिलाइज करणारं स्पेक्युलेशन. सो अशा प्रकारे जे स्पेक्युलेशन जरी ती प्रॉफिट मेकिंग ऍक्टिव्हिटी असली, इट ऍडव्हर्सली impacts or influences fluctuations in the supply and demand of foreign exchange. तर अशा प्रकारच्या स्पेक्युलेशनचा कधी कधी ऍडव्हर्स इम्पॅक्ट होतो डिमांड आणि सप्लायवर. कशाचा डिमांड सप्लाय? फॉरेन एक्सचेंजचा. ओके, सो एम्पिरिकल स्टडीज हॅव शोन दॅट द स्पेक्युलेशन इज डिस्टॅबिलायझिंग. फ्लक्च्युएशन्स increase uncertainties in trade and reduce the volume of foreign trade further. So तुम्ही बघू शकता की फ्लक्च्युएशन्स जे असतात त्याच्यामुळे अनसर्टन्टी वाढतात मार्केट मधल्या, ट्रेड मधल्या आणि त्यामुळे ओव्हरऑल इंटरनॅशनल ट्रेड हा कमी होतो. ओके, देन देर इज इट एनकरेजेस इन्फ्लेशन. म्हणजे थोडक्यात इन्फ्लेशनरी जे ट्रेंड असतात, भाववाढ म्हणतो आपण ज्याला, ते तर जेव्हा क्रिटिक्सच्या म्हणण्यानुसार म्हणजे जे या सिस्टीमचे अभ्यासक आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार, अंडर द सिस्टीम ऑफ फ्लेक्झिबल एक्सचेंज रेट अ depreciation of exchange rate or a depreciation of exchange rate leads to various circle of inflation. म्हणजे पुन्हा एकदा करन्सीच्या रेट मध्ये चेंज झाल्यामुळे आपण पुन्हा एकदा इन्फ्लेशनच्या जाळ्यात सापडू शकतो, ज्याला विशियस सर्कल असं म्हटलं जातं. ओके, डेप्रिसिएशन leads to the rise in the import prices and thereby making imported goods more expensive. So जेव्हा तुमच्या करन्सीची व्हॅल्यू कमी होते, म्हणजे पुन्हा एकदा आधी माझी करन्सी ₹1 इज इक्वल टू 60 असे, सॉरी $1 इज इक्वल टू 60 रुपीज असं मिळत होती, पण आता $1 इज इक्वल टू 65 मिळायला लागली. तर त्याच्यामुळे काय होतं की मी जे इम्पोर्ट करणार असते ते महाग होऊन जातं माझ्यासाठी, म्हणजे एक्सपेन्सिव्ह होतं आणि त्याच्यामुळे काय होतं, कॉस्ट पुश इन्फ्लेशनला, म्हणजे जी डिमांडच्या मुळे क्रिएट होणारी किंवा सप्लाय ओरिएंटेड इन्फ्लेशनही असतं, अशा प्रकारची इन्फ्लेशन ही मोठ्या प्रमाणावर वाढत जातात, भाववाढ होते. ओके, सो अशी भाववाढ झाली तर ओव्हरऑल इकॉनॉमीमध्येच भाववाढ होते, मग त्याचा
ओव्हरऑल स्टॅबिलायझेशनवर, इकॉनॉमिक ग्रोथवर परिणाम होतो आणि ते कंट्रोल करण्यासाठी गव्हर्नमेंटला इंटरव्हीन करायला लागतं. ओके, देन देर इज दिस 6th पॉइंट, फ्लेक्झिबल एक्सचेंज रेट सिस्टीम fails to solve balance of payment deficit in lower developed countries or least developed countries. So LDCs म्हणजे least developed countries are faced with the perpetual problem of deficit in their BOP since they import raw materials, machinery, capital requirements etc. for their development. सो डेव्हलपमेंटच्या कामासाठी खूप मोठ्या मोठ्या महागड्या अशा रॉ मटेरियल्स, मशिनरी, कॅपिटल रिक्वायरमेंट्स, प्लांट्स असे सगळे इम्पोर्ट करायला लागतात लीस्ट डेव्हलप कंट्रीज ना. वेरॅज ते जे एक्सपोर्ट करत असतात त्याची किंमत तेवढी नसते इंटरनॅशनल मार्केटमध्ये. मे बी ऍग्रिकल्चरल गुड्स असतील किंवा अशा गोष्टी ज्या जनरली नॅचरल मोनोपॉलीतून क्रिएट झालेल्या असतात. सो त्यामुळे काय होतं की त्यांना जनरली बॅलन्स ऑफ पेमेंट मध्ये डेफिशिट सहन करायला लागतं. दॅट मीन्स त्यांच्याकडे फॉरेन एक्सचेंजचा खर्च जास्त असतो, फॉरेन एक्सचेंजचं इन्कम मात्र कमी असतं. बट अंडर डेव्हलप्ड कंट्रीज exports are restricted to the primary and other products which fetch low prices in the international market. The BOP deficit of such countries can be removed in a system of a flexible exchange rates if there is continuous depreciation of country's currency. सो मगाशी म्हटल्याप्रमाणे अतिशय प्रायमरी प्रोडक्ट, ऍग्रिकल्चरल प्रोडक्ट्स जी अंडर डेव्हलप्ड कंट्रीज मधून एक्सपोर्ट केली जातात त्यावर अतिशय कमी प्रकारच्या फॉरेन एक्सचेंज इन्कम म्हणून फेच करणं, इन्कम म्हणून आपण परत मिळवणं हे त्या अंडर डेव्हलप्ड कंट्रीजना शक्य होतं. त्यामुळे खर्च जास्त, इन्कम मात्र कमी अशी कंडिशन आल्यामुळे बीओपी डेफिशिट होतं. आणि हे बीओपी डेफिशिट रिमूव्ह करणं तेव्हाच शक्य असतं जर समजा असा विचार करा की फ्लेक्झिबल रेट मध्ये सतत कंटिन्युअसली डेप्रिसिएशन होत गेलं त्या करन्सीचं तर. पण हे सगळं कंट्रोल करणं गव्हर्नमेंटच्या हातात असतं. आणि म्हणून आता वरती जे सांगितलेले अगदी पहिल्या पॉइंट पासून तुम्ही बघू शकता की वरती सांगितलेले ज्या गोष्टी आहेत दॅट इज पहिला मुद्दा म्हणजे आपण बघितलं की अनसर्टनिटीज, एक्सचेंज रिस्क असतात, अनसर्टनिटीज असतात मार्केटमधल्या. देन देर इज इम्प्रॉपर अलोकेशन ऑफ रिसोर्सेस, म्हणजे ओव्हरऑल जिथे गरज आहे तिथे रिसोर्सेस पोचत नसतात. देन फ्लेक्झिबल एक्सचेंज रेट वर्क होण्यासाठी मार्केटमध्ये गव्हर्नमेंटच्या किंवा ऑफिशियल इंटरव्हेन्शनची गरज निर्माण होतेच, आपण कशीतही बघितलं. देन स्पेक्युलेशन ऍक्टिव्हिटीज सडनली 1973 पासून किंवा ओव्हरऑल एकदम खूप वाढलेल्या आहे. आणि त्यामुळे काय होतं की फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये डिस्टॅबिलायझेशन होतं आणि त्यामुळे पुन्हा एकदा अनसर्टनिटीज वाढून ट्रेड कमी होण्याचा धोका निर्माण होतो. अशा वेळी गव्हर्नमेंटला इंटरव्हीन करायला लागतं. सर्टनली या सगळ्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत, डेप्रिसिएशन सारखी जेव्हा करन्सी होण्याची, डिव्हॅल्युएशन होतं करन्सीचं, तेव्हा इन्फ्लेशन ट्रिगर होण्याची शक्यता असते. आणि त्यामुळे वेगवेगळ्या फिस्कल आणि मॉनिटरी मेजर्सने गव्हर्नमेंटलाच हे इन्फ्लेशन कंट्रोल करायला लागतं. देन सिक्सली आपण असं म्हणू शकतो की फ्लेक्झिबल एक्सचेंज रेट सिस्टीममुळे अंडर डेव्हलप्ड कंट्री किंवा लीस्ट डेव्हलप कंट्रीज असं ज्यांना म्हटलं जातं त्यांच्यात बॅलन्स ऑफ पेमेंटच्या डेफिसिट साईडला मोठा धक्का बसतो. इन द सेन्स डेफिसिट मोठ्या प्रमाणावर क्रिएट होतं आणि त्यामुळे ते कमी करण्यासाठी गव्हर्नमेंटने स्वतः इंटरव्हीन करणं फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये हे अत्यंत गरजेचं असतं. सो ओव्हरऑल ही कारणं बघता आपल्याला असं लक्षात येऊ शकतं की the above points clearly brings out the disadvantages of flexible exchange rate system and the need for government's interference for effectively controlling fluctuation in exchange rate. म्हणजे ही जी फ्लक्च्युएशन्स असतात ती कंट्रोल करण्यासाठी म्हणून अत्यंत गरजेची अशी सिस्टीम अक्वायर करणं गव्हर्नमेंटला गरजेचं असतं. ओके, सो आपण बघितलं की गव्हर्नमेंटला मॅनेज्ड फ्लोट एक्सचेंज रेट सिस्टीम मधनं ओव्हरऑल आपल्या एक्सचेंज रेटवरती, आपल्या फॉरेन एक्सचेंज मार्केटवरती कंट्रोल ठेवायला लागतो. Most of the countries have adopted flexible exchange rate system, and in that same we can say till 1971 the currency of a countries were
पेग्ड टू गोल्ड रादर अँड लॅटर टू डॉलर. म्हणजे या ज्या करन्सी होत्या त्या पेग्ड म्हणजे कनेक्टेड होत्या किंवा बॅक्ड बाय होत्या गोल्डने, आणि त्याच्यानंतर 1971 नंतर मात्र त्या डॉलरने बॅक्ड झाल्या. म्हणजे थोडक्यात जे आपण गोल्ड स्टँडर्ड बघितलं होतं त्याच्याऐवजी हे आपल्याला दिसून येतं. ओके, this system broke down and thus the countries adopted the flexible exchange rate system. So overall ही जी आधी backed by gold and pegged by dollar, pegged to dollar अशी जी सिस्टीम होती ती हळूहळू ब्रोक डाऊन झाली, आणि त्याच्यामुळे त्यानंतर जवळजवळ सगळ्याच कंट्रीजनी फ्लेक्झिबल एक्सचेंज रेट सिस्टीम अक्वायर केली. In order we have already discussed the disadvantage of flexible exchange rate system, right? आपण आधीच ते डिस्कस केले. But in order to minimize the disadvantage of floating exchange rate system, that is flexible exchange rate system, most of the developing countries have adopted managed flexible exchange rate. In this system, the government intervenes in the foreign exchange market to influence the level of exchange rate. In the sense, या मॅनेज्ड फ्लेक्झिबल एक्सचेंज रेट सिस्टीम मध्ये गव्हर्नमेंट अशा प्रकारे इंटरव्हीन करतं फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये की ते एक्सचेंज रेटची जी लेव्हल आहे त्याला इन्फ्लुएन्स करू शकेल, त्याला थोडंफार इम्पॅक्ट करू शकेल. ओके, फॉरेन एक्सचेंज मार्केट इंटरव्हेन्शन refers to the act of sale or purchase of foreign currency by monetary authorities with the aim of changing exchange rate of the domestic currency in terms of one or other currency. असा विचार करा की जर समजा सप्लाय कमी असेल तर माझ्या एक्सचेंजची प्राइस वर जाते, सप्लाय जास्त असेल तर माझ्या एक्सचेंजची प्राइस कमी होते. असा जेव्हा सिम्पली आपण म्हणू शकतो की संबंध आहे, तेव्हा मॉनिटरी अथॉरिटीज काय करतात, जर समजा मला माझा एक्सचेंज रेट म्हणजे माझी जी करन्सी आहे त्या करन्सीचं रिव्हॅल्युएशन करायचंय, म्हणजे तिची किंमत वाढली पाहिजे असं मला वाटतंय, देन व्हॉट विल आय डू, मी माझा सप्लाय माझ्या करन्सीचा कब करते, आणि हा कब करण्यासाठी मी परचेस करते मार्केटमधनं, म्हणजे मार्केटमध्ये माझ्या डोमेस्टिक करन्सीची चणचण निर्माण होते. आणि आपोआपच जर एखादी डोमेस्टिक करन्सीची चणचण निर्माण झाली, टंचाई निर्माण झाली, तर आपोआपच ड्यू टू दॅट स्केर्सिटी और लेस सप्लाय आपल्या करन्सीची व्हॅल्यू वाढते. वाईस वर्सा सेल पण केला जातो जेव्हा आपल्याला डिव्हॅल्युएशन करायचं असतं आपल्या करन्सीचं तेव्हा. बरं, हे सगळं मॉनिटरी ऑथॉरिटीज कडून केलं जातं, आणि याच सगळ्या ऍक्टला, या इंटरव्हेन्शनना मॅनेज्ड फ्लेक्झिबल एक्सचेंज रेट असं म्हटलं जातं, फ्लेक्झिबल एक्सचेंज रेट सिस्टीम. The central bank of the countries intervene to stabilize the exchange rate. Definitely central bankच आपल्याकडे हे सगळं फंक्शन जे स्टॅबिलायझेशन असतं किंवा एनी अदर फंक्शन रिलेटेड टू फॉरेन एक्सचेंज मार्केट हे सेंट्रल बँक कडून म्हणजे आरबीआय कडून केलं जातं. The exchange rates have to stabilized since excessive short-term volatility adversely affect market confidence and affect both the financial market and the real good market. सो एक्सचेंज रेटला स्टॅबिलाइज करणं अत्यंत छोट्या काळात खूप पटापट गरजेचं असतं, अतिशय शॉर्ट टर्म मध्ये, कारण ते वोलॅटाईल असतात, म्हणजे सतत चेंज होणार असतात, आणि त्यांचा जो ऍडव्हर्स इम्पॅक्ट आहे तो फक्त फायनान्शियल मार्केटवर होतो असं नाही, तर रिअल गुड्स मार्केट म्हणजे कमोडिटी मार्केट ज्याला म्हटलं जातं त्याच्यावरही त्याचा मोठा परिणाम होतो. सो इनस्टॅबिलिटी इन एक्सचेंज रेट, अनसर्टन्टी जनरेट्स एक्स्ट्रा कॉस्ट, म्हणजे ही जी इनसर्टन्टी आहे, अनसर्टन्टी, इनस्टॅबिलिटी, याच्यामुळे एक्स्ट्रा कॉस्टली होतं फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये डील करणं, आणि त्यामुळे प्रॉफिट कमी होऊन जातात. सो इट रिड्युसेस प्रॉफिट ऑफ द फर्म. द इन्व्हेस्टर्स मे हेसिटेट टू मेक इन्व्हेस्टमेंट्स इन फॉरेन एक्सचेंज मार्केट और फॉरेन फायनान्शियल ॲसेट्स, अँड द फर्म्स may be reluctant to engage in the international trade. Exchange rate fluctuations may spill over to the financial markets. If the exchange rate volatility increases the risk of holding domestic assets, then price of these assets also would become more volatile. सो जर समजा एक्सचेंज रेट फ्लक्च्युएशन मुळे फायनान्शियल मार्केट्स वरती त्याचा ताण पडायला लागला, या वोलॅटिलिटीमुळे डोमेस्टिक ऍसेट होल्ड करण्याची रिस्क वाढली, तर या ऍसेटची प्राइस सुद्धा जास्त वोलॅटाईल होते, जास्त अनस्टेबल होते,
The increased volatility of the financial market would threaten the stability of the financial system and monetary policy goals will be difficult to attain. So या वाढलेल्या व्होलॅटिलिटी मुळे मार्केटमध्ये स्टॅबिलिटीला प्रॉब्लेम होतो. थोडक्यात मार्केट अनस्टेबल होतं, त्यामुळे फायनान्शियल सिस्टीम सुद्धा अनस्टेबल होते. आणि आपोआपच मॉनिटरी पॉलिसी थ्रू जी गोल्स सरकारने सेंट्रल बँकेने ठरवली असतात देशाच्या ओव्हरऑल इकॉनॉमिक स्टॅबिलिटीसाठी, इकॉनॉमिक ग्रोथसाठी, ती अटेन करणं, ती अचीव्ह करणं कठीण होऊन जातं. कॅपिटल फ्लोज लीड टू व्होलॅटिलिटी. अशा प्रकारे कॅपिटल फ्लोज व्होलॅटिलिटीला म्हणजे पुन्हा एकदा एक डायनामिझमला जन्म देतात. At present, India has current account convertibility, but not capital account convertibility. सो भारतात आता कॅपिटल अकाउंटला कन्व्हर्टिबिलिटी नाहीये, मात्र करंट अकाउंटला कन्व्हर्टेबिलिटी आहे. However, liberal rules allow flow of foreign exchange under capital account. लिबरल रूल्स मुळे आपल्याला फॉरेन एक्सचेंज फ्लो अलाउ करता येतो कॅपिटल अकाउंट मध्ये पण. दिस क्रिएट्स व्होलॅटिलिटी. त्यामुळेच या व्होलॅटिलिटीला फाईट ऑफ करण्यासाठी, त्याचा इम्पॅक्ट कमी करण्यासाठी मॅनेज्ड फ्लेक्झिबल एक्सचेंज रेट सिस्टीम ही अक्वायर केली जाते. ओके. आणि भारतात आणि जवळजवळ जगात सगळ्याच कंट्रीमध्ये मॅनेज्ड फ्लोट एक्सचेंज रेट सिस्टीम आहे. या सगळ्यात सेंट्रल बँकेचा खूप मोठा रोल असतो, ज्याच्याबद्दल आपल्याला डिस्कस करायचं आहे. फॉरेन एक्सचेंज इन्व्हेस्टर्स आर interventions are the transactions in the foreign exchange market initiated by monetary authorities with the aim to influencing market conditions so as to change the value of home currency in the desired manner. थोडक्यात आपल्या होम करन्सीची व्हॅल्यू जशा प्रकारे मार्केटमध्ये दिसणं अपेक्षित आहे ते करण्यासाठी जे जे ट्रान्झॅक्शन करायला लागतील, जे जे मार्केटमध्ये ऍक्ट करायला लागतील, ती सगळी करण्याची जी मॉनिटरी ऑथॉरिटी ची जबाबदारी आहे ती सेंट्रल बँक पार पडते. मॉनिटरी ऑथॉरिटीज इंटरव्हीन विथ द एम ऑफ प्रमोटिंग स्टेबिलिटी इन डिसऑर्डरली मार्केट्स और इन केस ऑफ स्पेशल सर्कमस्टन्सेस. सो स्पेशल सर्कमस्टन्सेस मध्ये किंवा जेव्हा मार्केटमध्ये नॉन स्टॅबिलिटी दिसत असेल किंवा अशी सिच्युएशन आहे की वोलाटाईल मार्केट एकदम डायनामिक कंडिशनला पोहोचलेलं आहे, त्यावेळी मॉनिटरी ऑथॉरिटीज इंटरव्हीन करतात सो दॅट स्टॅबिलिटीचं प्रमोशन होईल. आजच्यासाठी आपण इथेच थांबणार आहोत कारण आज आपण खूप थिअरी बघितली, पण हा जो रोल ऑफ सेंट्रल बँक आहे आणि याच्यानंतरचे जे काही छोटे मोठे पॅच ते आपण उद्याच्या म्हणजे शेवटच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. सो आजसाठी इतकंच. पुन्हा भेटूया उद्या. तोपर्यंत प्लीज 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 काळजी घ्या. आणि मुख्य गोष्ट म्हणजे तुम्हाला कळलेलं असल्याप्रमाणे प्रत्येक व्हिडिओचा खूप नीट अभ्यास करा. प्रत्येक दिलेल्या नोट्सचा अभ्यास करा. त्यातून छोटे छोटे कसे प्रश्न निघतायत ते बघा आणि त्याच्या थ्रू ठरवा की तुम्हाला एमसीक्यूचा अभ्यास कसा उपयोगी पडणार आहे. जर समजा इन डिटेल अभ्यास करणं राहिलं तर आपल्याला पेपरला त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि नक्की होऊ शकतो याची मला खात्री आहे. सो होपफुली तुम्ही याचा सगळ्याचा नीट विचार कराल आणि त्या प्रकारे काम कराल. ओके. टिल देन हॅव अ व्हेरी नाईस डे अहेड. आजसाठी इतकंच. उद्याला भेटूया. ओके. बाय. स्टे होम आणि स्टे सेफ.